घरातनं निघताना तो माझ्या बरोबरच होता. ऑफिस मधनं निघताना मात्र माझ्या तो बरोबर नव्हता. हो, मी पण फोन करते त्याला, पण नॉट रिचेबल लागतोय. माझ्यासाठी तर तो दररोज अनरिचेबलच असतो. काय काय विघ्नेश, अरे ती काळजीपोटी विचारते ना, मग तुला सांगायला काय झालं? अगं मला माहिती असायला हवं ना. हल्ली कोण काय करतं हे मलाच बाहेर न कळतं, तर मी काय करू? म्हणजे काही नाही. मीरा, तू ऋषीला फोन लाव, बघ कुठे आहे ते. हो. फोन एंगेज येतोय. थांब थांब विघ्नेश, तुला माहितीये का की ऋषी कुठे आहे ते? आई मला खरंच माहिती नाही ऋषी कुठे आहे ते. अरे पण तो आज प्रेस मध्ये होता ना. दुपारी 4 वाजेपर्यंत तो प्रेसमध्येच होता, पण नंतर कुठे गेला नाही माहिती मला. म्हणजे तो जाताना तुम्हाला काहीच सांगून नाही गेला? हल्ली कोणी प्रेस मधून जाता येताना कोणी विघ्नेशला काही सांगतं का? आई, आज 4 वाजता एक महत्वाची मीटिंग होते एका क्लायंट बरोबर. ज्या क्लायंट बरोबर प्रथमेश दादा आणि ऋषीचा रॅपो खूप छान आहे, पण त्यावेळी दोघंही नव्हते. अशा वेळेस मी काय करावं सांग बघू. एक जण घरी आहे दुकानाच्या निमित्ताने, आणि दुसरा ऋषीचं तसंच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून गेला असेल अचानक. हो, प्रेसचं महत्वाचं काम असताना यांची कामं कशी निघतात ना, हे एक मोठं कोड आहे माझ्यासाठी. आणि जायचंच होतं ना तर सांगून जायचं मीरा, न सांगता का? कसं आहे ना विघ्नेश, क्रेडिट घ्यायची वेळ येते ना तेव्हा सगळे पुढे पुढे असतात, पण रिस्पॉन्सिबिलिटीची वेळ येते तेव्हा हे असं घडतं. नेमकं कोणी आजारी पडतं आणि कोणी सासरी जाऊन तिथेच राहतं. तोंडाला येईल ते बडबडू नको हा काशी. तिला गप्प करून रियालिटी बदलणार आहे का? ऋषीला मी रिक्वेस्ट केली होती की दादाच्या ऍब्सेन्स मध्ये तू मीटिंग अटेंड कर, पण तो न सांगता निघून गेला. आता आल्यानंतर सगळ्यांनी विचारा त्याला की एवढं न सांगता बाहेर जाण्याचं कारण काय आहे त्याला. आणि तसंही नसेल जमत ना तर सपोर्ट करा त्याच्या अशा वागण्याला. तसंही तुम्ही स्टेशनरीचं दुकान काढायला दादाला सपोर्ट केलाच आहे, मग काय. दादा, हॅलो डॅड, गुड इव्हनिंग. वेल डन यंग मॅन. डॅड, आय एम सो सॉरी. मी ठरवलं की तुम्हाला घरी पोहोचून फोन करावा, म्हणून मग तिथनं निघालो लगेच. अरे नो प्रॉब्लेम बाळा. देऊसकरांनी त्या मीटिंगचा इत्यंभूत रिपोर्ट मला दिलेला आहे ऑलरेडी. कसं तू तुझ्या प्रेझेंटेशनने क्लायंटला हिप्नोटाईज केलंस, कसे त्यांनी तुलाच सगळे प्रश्न विचारले आणि तू किती कॉन्फिडेंटली सगळ्यांची उत्तरं दिलीस, सगळं सांगितलंय त्यांनी मला. डॅड, मी फक्त माझ्या परीने बेस्ट देण्याचा प्रयत्न केलाय बस. येस, आणि त्या सगळ्यात तू यशस्वी झालायस यंग मॅन. अरे म्हणूनच तर एवढी मोठी असाइनमेंट त्या क्लायंटने आपल्या कंपनीला दिली आहे. ऑल क्रेडिट गोज टू यू. नाही डॅड, हे क्रेडिट फक्त माझ्या एकटेच नाहीये. आपल्या कंपनीचे मॅनेजर होते, त्यांचा स्टाफ होता, त्या सगळ्यांचा यश रे. अरे पण त्यांनीच सांगितलंय हे सगळं क्रेडिट तुला द्यायला. आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे की या प्रोजेक्ट मध्ये त्यांना आणि क्लायंटला सुद्धा ऋषी सरच हवेत. खरंय ना हे? हो डॅड. एक रिक्वेस्ट आहे माझी, ऐकशील माझं जरा? हा बोला ना डॅड. मला असं वाटतं की तू या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर घ्यावीस बाळा. मला थोडा वेळ द्या, मी विचार करून सांगेन तुम्हाला. पण तुझा होकार असेल तर मला आवडेल. हो डॅड, मी विचार करून कळवतो तुम्हाला. ओके ओके ओके, चल बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट डॅड. थँक्यू. मला माहिती आहे ऋषी, हे सगळं मी तुझ्या मनाविरुद्ध करतोय, पण तुझ्या फ्युचरसाठी मला हे सगळं करावंच लागेल. अरे ऋषी, कुठे होतास तू इतका वेळ? आणि प्रेसमध्ये आज 4 वाजता मीटिंग होती ना, तुला माहिती नव्हतं? हो, पण
माझ्या प्रेसमध्ये असण्याने किंवा नसण्याने आजपर्यंत कोणाला काहीच फरक पडत नव्हता. मग आज एकदम एखाद्या मीटिंगला मी नाहीये म्हणल्यावर एवढं आकाश पाताळ एक करायची काय गरज आहे? कोण म्हणालं तुला असं की तुझ्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही म्हणून? आई जाऊ दे ना. मला फक्त एवढंच म्हणायचंय की जो कोणी म्हणतो की ही प्रेस मी चालवतो माझ्याशिवाय इथे काहीच घडत नाही, जो समोरच्याला काहीच मानत नाही, मग ती समोरची व्यक्ती एखाद दिवस नसली ती एखाद्या मीटिंगला, तेवढा इश्यू करायची काय गरज आहे? मी इश्यू करत नाहीये ऋषी. इश्यू झालाय ना ते फक्त सांगतोय. विघ्नेश, शांत हो, भांडू नकोस. ऋषी, अरे आत्ताच बाहेरून आला, जा आतमध्ये जाऊन फ्रेश हो, नंतर बोलू आपण. एकानं स्टेशनरीचं दुकान टाकायचं ठरवलंय. यांच्या मनात काय चाललंय ते आम्हाला माहिती नाही. जाणून घ्या यांच्या मनात काय चाललंय, म्हणजे मला निर्णय घ्यायला मी मोकळा रे. अभिलाषा वहिनी, अहो अभिलाषा वहिनी, कुठे चालला तुम्ही बॅग घेऊन? निघाले मी कॅश. हा, मी माहेरी चालले. माहेरी निघाला? वहिनी, हो वहिनी, तुम्ही माहेरी निघालाय? हो मीरा. अशा वेळी? हो ना, एवढ्या रात्री मी घराबाहेर पडते ना. अहो अशा वेळी म्हणजे रात्री नव्हतं म्हणायचं मला. मग? हो, घरी एवढं टेन्शन चालू असताना तुम्ही कुठे माहेरी जाताय? म्हणून तर चालले मी. मीरा, यांनी असा निर्णय घेतल्यावर मी तरी काय करणार? मीरा, तू यांची काळजी घे. यांना वेळेवर काढा देत जा. हा, आणि मुलींचाही अभ्यास घे. हा, मी पुरे, तू माहेरी निघालीस ना, मग टाइमपास काय करत बसलीस? जा लवकर, तुझी प्रिय आई वाट बघत असेल तुझी. आणि पुढच्या दाराने नको जाऊ, मागच्या दाराने जा. तिथून 4 पावलावर तर आहे तुझं माहेर. हो माहितीये मला आई. चाललेच आहे मी. येते कॅश. मीरा, अरे जोर लाव की जरा. झोपा करतोस की काय बसल्या बसल्या? आब्या, या धंद्यात किती फायदा असेल र? अयो, मालिश करून काय पोट भरत नाही? अरे येड्या, मालिशचं म्हणत नाहीये म्या. ते त्या ठेशनरीच्या धंद्याचं काय गणित असेल असं विचारते. ते मला ठाव नाही. पण मला वाटत नाही यात काय पैसा असेल. मला काय वाटतं माहितीये, भाऊजीरी तू म्हणतेस तसं ना, घराची वाटणी करायला पाहिजे. हा, अरे तसं झालं तर बेसच आहे की. हा, पण आयो, भाऊजीने घराची वाटणी नाही केली तर आपण काय करायचं ग? त्यांनी वाटणी करायला पाहिजे म्हणून तर आपण कोल्हापुरात नाचकात आलो ना. मी आधी तोच विचार करते. आता यांनी हे डोसक्यातनं खूळच काढून टाकलंय वाटणीचं, म्हणजे समजा इस्कोटच केला म्हणायचा. आणि उद्या यांनी वाटणी नाही केली तर आपला डाव बी इस्कटलाच की. काय बी झालं तरी अभिलाषात जवळ त्या घरात हाय नव, तवर आपण आपला फायदा करून घ्यायला पाहिजे. अगं आयो, मी त्याकडे पूर्वी पैसा मागायचो ना, तर नोटा काढून ठेवायची हातात. भाऊजी प्रेस मध्ये होते ना, आणि आता विचारलं तर चिल्लर ठेवीन. भाऊजी बेकार झाले म्हणून. घोड्या कवत्री चांगलं बोलत जा की र. बघा तुझं वेगळंच काहीतरी. तुला ठाव नाहीये त्या घरात लई पैसा आहे. आता फक्त ठरवायचंय उद्या आपल्याला अभिलाषाकडनं काय मागवता येईल. काय मागवता येईल? आयो, मी काय करतो,
तायला फोनच करतो. तिला सांगतो मला पैसे दे, मला वडाप टाकायचे. देसे 3-4 लाख. मग तायो काय करेल, अशी पैशानी भरलेली बॅग घेऊन धावत धावत इकडे येईल आणि दारात उभी राहील. आवा, 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 आयो. विचार केला आणि तायो हजर, पैशाची बॅग घेऊन. तायो ये ये ये. काय ग ये? अगं यायला हित आणि ती बॅग घेऊन. आई मी घराबाहेर पडले. हा? का? कशा पायी? आई घर सोडलं मी. घर अगं बरं कशा पायी? अगं हे खूप माझ्या दागिन्यांच्या मागे लागलेले. सारखे सारखे आपले दागिने दे म्हणत होते. मलाही स्वार्थी म्हणाले. मला इतका राग आला ना त्यांचा, मीही तडक उत्तर दिलं की आता मी चालले माहेरी. बॅग भरली आणि आले निघून. ठीक आहे, आलीस नव. हा ठीक आहे. बॅगेत न समजा काही घेऊन आलेस नव? हो. हा. मला हवे ते सगळे कपडे आणलेत मी. कापड. हं. बॅग उचल. काय? उचल बॅग उचल. जोड आहे. हा, उचल. अजून जरा वर उचल. आण हण माझ्या डोसक्यात हण. मला हणतीस? अगं कवा अक्कल यायची तुला? हा, घरातनं बाहेर पडताना बॅगेत आपले दागिने आपले पैसे भरायचे आणि घरातनं बाहेर पडायचं कळत नाही होय ग? अगं असं काय करतेस? माझं घर मागेच आहे. आपल्या बंगल्याच्या मागे माझा बंगला आहे. मी कशाला पैसे घेऊन येऊ? मला पैसे लागले तर मी जाईन ना घरी. बॅगेत कशाला पैसे भरून आणू ना? बॅग उचला. बॅग उचला आणि निघा. माघारी निघायचं, सासर गाठायचं. चला. अगं काय झालं? मला परत जा का म्हणतीयस? अगं हिचा आमचाच ठाव ठिकाणा नाही आणि त्यात तू आता. आणि आलीस ते बी बॅगेत साड्या घेऊन. हा. आई अगं पण मी कशी जाऊ परत? नाही म्हणजे मी सगळ्यांना सांगून आले की मी जाते म्हणून. सासूबाईंनाही सांगितले की मी जाते घर सोडून. आता परत तसंच जायचं आणि मी आले असं सांगायचं. अगं माणसाला आपलं काम करून घ्यायचं असेल ना तर त्यांनी आपला मान अपमान समजा बाजूला ठेवायचा असतो. कळलं? घे ती बॅग आणि निघ सासरला. तिथं आमच्या दोघांची खायची आबाळ आणि त्यात तू आता वर. आई अगं तुम्ही राहते तशीच राहीन मी. पण मी परत नाही जाणार. नाही मी परत नाही जाणार. भागवेन मी अभ्याच्या पगारात. अगं आयो, मी नाही जाणार परत. यश, मला कंटाळा आलाय ग या सगळ्याचा. फ्रस्ट्रेट व्हायची वेळ आली. नको ती प्रेस, नको ते वाद, असं झालंय. बाहेरच्या क्लायंटशी बोलणं सोपं आहे पण या घरातल्यांशी बोलणं म्हणजे ना बापरे. जाऊ दे ना विघ्नेश, किती त्रास करून घेतोयस तू स्वतःला. कॅश, मी त्रास करून घेत नाहीये, मला त्रास होतो या सगळ्याचा. नुसता विचार जरी केला ना तरी त्रास होतो. रिलॅक्स. किती चिडचिड करतोयस. या घरातनं बोलणाऱ्याच तोंड दिसतं. मी काही बोलले ना म्हणजे आपण बोललो म्हणून आपण वाईट, बाकीचे सगळे शहाणे. नशीब हे जे काही घडतंय ना ते तुझ्या समोरच घडतंय. मी काही बोलले असते ना तर कोणी विश्वासच ठेवला नसता माझ्यावर. नाहीतरी म्हणा कधी कोण माझ्यावर विश्वास ठेवतो. कॅश, खरं सांगू, विश्वास या शब्दाचीच भीती वाटायला लागली मला. कळत नाही ग कोणावर विश्वास ठेवावा. देवावर विश्वास ठेव. तो आहे, नक्कीच आहे. आणि म्हणूनच त्याने तुला माणसं ओळखण्याची सुबुद्धी दिली. विघ्नेश, तुला हा होणारा त्रास मी समजू शकते रे. तू त्यांना बोट धरायला दिलं होतंस पण त्यांनी काय केलं? त्यांनी तुझा हात धरून तुला मागे खेचतायत म्हटल्यावर तुला राग येणं स्वाभाविक आहे. पण विघ्नेश प्लीज तू शांत राहा. माझ्यासाठी, आपल्या गौरवसाठी. हे बघ विघ्नेश, या घरात तुझी कुणालाच गरज नसली ना तरी आम्हा दोघांना तुझी खूप गरज आहे. हे विसरू नकोस.
43 हा 44 आई ग आई ग नाही 45 एक माहेरपणासाठी आलेली असताना माझी काम करण्याची तयारी आहे. हवं तर मी भांडी घासून देते, कपबशा धुवून देते, पण या उठा बशा कशाला? तू घर सोडून आले म्हणून तुला शिक्षा देत नाहीये, तर म्या घरात असताना तू स्वतःचं डोसकं चालवले ना म्हणून शिक्षा देते. तुझ्या या अशा वागण्यामुळं माझ्या मेहनतीचा इस्कोट झाला ना समजा, म्हणून म्या सांगते ना तसंच वागायचं. आब्या म्या आज चाललीये, उट्या बशा काढते ना वही, आकडे मोजायचे. आला का ध्यानात? हा नाही तर बसशील खात. चल चालू कर. 45 46 47 48 ऐक ना रक्षाबंधनला मी तुला मानलेल्या राखीची शपथ आहे तुला. मी तुला नोकरीला लावलं की नाही त्याचीही शपथ आहे तुला. माझ्याकडून खोटं बोलून घेतलेल्या पैशाचीही शपथ आहे तुला. माझ्याऐवजी उठा बशा काढणं अरे ए काढ 45 50 51 काय चाललंय? काय चाललंय? अगं आकडे मोजतोय. मी असं बाद झालं होय. हे घे, हे काय आधी पी मग सांगती. समजा संपीव आणि इकडं आता तरी सांग काय होतं? ईश काय तायो तायो आयो हा अगं तायो काय नीट झोपू तिला नीट. अगं झोपली तर अरे सांगितलं ना अरे. टाक सादरांग. हा आता उगती कर तुझ्यानं. भाऊजी 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 तायोने 20 घेतलंय भाऊजी. काय होय अभिलाषाने विष घेतलं? भाऊजी तुम्ही लवकर निघा, नाहीतर ताई तुम्हाला भेटायची नाही भाऊजी. अभ्या रडण्याचं नाटक बंद कर आणि फोन बंद कर, कळलं? नाही भाऊजी भाऊजी तायो चालली भाऊजी. अभ्या तुला कळलं नाही मी काय सांगितलं ते? फोन ठेव. हे बघ तुझी ताई आहे ना एखाद्या वेळेस दुसऱ्याला विष घ्यायला भाग पाडेल, पण स्वतः कधी विष घेणार नाही, कळलं ना? फोन ठेव आता. नाही भाऊजी मी खोटं बोलत नाही. मी शपथ घेऊन सांगतो ना तुम्हाला, तायोची आयोची रिद्धी सिद्धी इतीची. भाऊजी खरंच तायो विष पाहिली. बरं मी तुम्हाला फोन केलाय हे तायोला माहित नाही आणि आयोला बी माहित नाही. भाऊजी तुम्ही लवकर निघून या, नाही तर तायो तुम्हाला. भाऊजी कॅश काय कर? अगं नको ग बाई, पाय बी नको. काय वेडेपणा आहे हा? अरे वेडेपणा नाहीये हा, शहाणपणा आहे. शहाणपणा सुचलाय मला. हा शहाणपणा मला आधी सुचला असता ना तर बरं झालं असतं विघ्नेश. निदान त्या अभिलाषा वहिनींच्या नादाला लागून तुला त्रास तरी दिला नसता मी. मला पण उशिरा शहाणपण सुचलं, खास करून आपल्या घरच्यांच्या बाबतीत. आपण त्यांना आपलं म्हणून काय उपयोग होता? त्यांनी सुद्धा आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे. हे बघ हे असं होतं, आपण किती विचार केला ना की ह्या विषयावर बोलायचं नाही, तरी सुद्धा आपण हाच विषय काढतो. त्यांचा विचार करायची एवढी सवय झाली आपल्याला की आता आपण स्वतःबद्दल विचार करायचं विसरूनच गेलो. बरोबर ना विघ्नेश? तुझं, माझं, गौरवचं, आपल्या तिघांचे एक जग आहे. एक कुटुंब म्हणून आपण आपल्या तिघांच्या काही इच्छा अपेक्षा आहेत. पण तुला असं वाटत नाही की आपण तिघांसाठी वेळ काढायचं विसरूनच गेलोय, जगायचं विसरूनच गेलोय? विघ्नेश मला सांग, आपण तिघं मिळून
कुठे एकत्र बाहेर गेलो आठवतंय तुला? विघ्नेश, आपला मुलगा गौरव खूप साधा आहे रे. कधीच काही बोलत नाही तो, कधीच कुठला हट्ट नसतो त्याचा. पण याचा अर्थ असा नाही की त्याला काही कळत नाही. विघ्नेश, त्याला सगळं काही कळतं. आपला बाबा आपल्या घरातल्या लोकांसाठी खूप काही करतो ना, असं त्याने मागे मला बोलून दाखवलं. विघ्नेश, ह्यातूनच आपल्याला सगळं समजलं पाहिजे. काय शांतपणे विचार केला ना की जाणवतं की जितकं मी कमवलंय ना त्यापेक्षा कित्येक पटीने मी गमावलंय. नाही पण आता मला गमवायचं नाही. यापुढे मी थोडा स्वार्थी होणार. मी यापुढे माझा, माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलाचाच फक्त विचार करेन. सासूबाई